वाल्मी कराड बाबतची सुनावणी आता संपली। केस कोर्टात वाल्मी कराडची सुनावणी संपली। वाल्मीच्या जामिनाबाबत आता कोर्ट थोड्याच वेळात निकाल देणार आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। तपास करणं बाकी आहे, त्यामुळे कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली। वाल्मी कराडची केस कोर्टातली सुनावणी आता संपलेली आहे। वाल्मीच्या जामिनाबाबत कोर्ट आता थोड्याच वेळात निकाल देणार आहे। दोन्ही बाजूच्या वकिलांकडून यावेळी जोरदार असा युक्तिवाद करण्यात आला। तपास करणं बाकी आहे, त्यामुळे कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी यावेळी कोर्टात केली। त्यामुळे ही मागणी आता कितपत मान्य होते हे पाहावं लागेल। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सुनावणी संपलेली आहे, दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। सध्या काय अपडेट्स मिळत आहेत, किती वेळामध्ये निकाल लागू शकतो? श्वेता, वाल्मी कराडची आता सुनावणी काही वेळापूर्वी संपलेली आहे। कोर्टामध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले। जवळपास 35 मिनिट हा युक्तिवाद चालला। सरकारी वकिलांनी प्रामुख्यानं वाल्मी कराड याला 10 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली। यामध्ये वाल्मी कराडचे जे मोबाईल जप्त केलेले आहेत, त्याचं जे व्हॉइस सॅम्पल घेतलेलं आहे, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं, याच्यासाठी त्याची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली। आणि विशेष म्हणजे वाल्मी कराडकडे जी अवैध संपत्ती आहे, त्या संपत्ती भारतातच आहे की भारताबाहेर आहे याचा देखील तपास करायचा, आणि त्यामुळे त्याला पोलीस कोठडी द्यावी अशी सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। आणि वाल्मी कराडचा बाबत जो सातत्यानं मागणी केली जाते, त्याच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे, याची काय लिंकिंग आहे, हे देखील तपासायचं आहे असा युक्तिवाद CIDच्या वतीनं कोर्टामध्ये करण्यात आला। दुसऱ्या बाजूला या सगळ्या युक्तिवादाला वाल्मी कराड याच्या वकिलांनी विरोध दर्शवला। त्यांनी सांगितले की वाल्मी कराड मागच्या 14 दिवस CID कोठडीत होता, त्यामुळे त्याचा तपास जवळपास पूर्ण झालेला। मागच्या वेळी जे 14 मुद्द्यांवर त्याला पोलीस कोठडी दिली, त्यातले बहुतांश मुद्द्याचा तपास आता पूर्ण झालेला आहे। आणि वाल्मी कराड स्वतः या सगळ्या तपासाला सहकार्य करतो आहे, त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। आणि राहिला विषय त्याच्या जी अवैध संपत्ती आहे, आणि ती संपत्ती ही तांत्रिक बाब आहे, आणि ती न्यायालयीन कस्टडीमध्ये सुद्धा त्याचा तपास होऊ शकतो, अशा पद्धतीचा युक्तिवाद खरं तर वाल्मी कराड याच्या वकिलांनी केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतलेला आहे। आता काही वेळामध्ये कोर्ट या प्रकरणावर निकाल देणार आहे। वाल्मी कराड याच्या CID कोठडीमध्ये वाढ होते का त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं जातं, हे पाहावं लागेल। श्वेता, ज्ञानेश्वर, सरकारी वकिलांनी किती दिवसाच्या कोठडीची आता मागणी केली? श्वेता, सरकारी वकिलांनी वाल्मी कराड याच्या 10 दिवसाच्या कोठडीची मागणी केली। तर मागच्या वेळेस त्याला 14 दिवसाची कोठडी देण्यात आली, त्यावेळेस त्यांनी 14 मुद्दे मांडले होते। आणि या वेळेस प्रामुख्यानं वाल्मी कराड याच्या संपत्तीचा मुद्दा लावून धरला सरकारी वकिलांनी। आणि वाल्मी कराडचा संतोष देशमुख यांच्या कोणाशी काय संबंध आहे का, हे तपासायचं, हे 2 मुद्दे सरकारी वकिलांनी विशेष करून न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले, आणि त्याला 10 दिवसाची कोठडी देणं गरजेचं आहे असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयासमोर केला। श्वेता, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे कोर्ट आता नेमका काय निकाल देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।